वेलकम टू एज्युडेक. सो येस, आपण पायथनच्या थर्ड डेमध्ये आलेलो आहोत. सो फर्स्ट 2 लेक्चरमध्ये पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज जी आहे ती आपण का शिकतो ते आपण समजून घेतलं. अँड नेक्स्ट डेला आपण प्रॅक्टिकली कसं ते अप्लाय करायचं ते पाहिलेलं आहे. नाव इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू कवर दी इम्पॉर्टंट पार्ट विच इज ऑपरेटर्स काय असतात आणि ऑपरेटर्स कसे वर्क करतात. त्याचबरोबर आज आपण या सेशनमध्ये कोणते कोणते डेटा टाईप्स आहेत पायथनमध्ये त्याचं इंट्रोडक्शन घेणार आहोत. आणि अगेन आफ्टर दॅट लास्ट पार्ट विल बी द प्रॅक्टिकल डेमो. सो तुम्हाला एक आयडिया यायला हवी आहे. जसं मी सांगितलं, ही जी प्लेलिस्ट आहे मेन फोकस्ड आहे डेटा अनालिसिसवरती किंवा डेटा सायन्स पर्पजसाठी. तर प्रॅक्टिकली ह्याला कसं अप्लाय करता येईल ते आज आपण अगेन एकदा बघणार. ठीक आहे. सो येस, इफ यू लाईक दिस व्हिडिओ फॉलो करतात एज्युडेकला आणि फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा ज्यांना पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची. थँक्यू ऑल. नाव दिस विल बी आवर पायथन डे 3 लेक्चर. ठीक आहे. सो टिल दिस डे आपण बघितलंय की काय असतात व्हेरिएबल कसे क्रिएट करायचे. त्याचबरोबर लास्ट लेक्चरमध्ये आपण फंक्शन्स कसं असतं, फंक्शन कसं काम करतं, त्यानंतर तुम्हाला एरर कधी येऊ शकतात तो पार्ट कव्हर केला. आता आजचा जो सेशन आहे याच्यामध्ये पहिले काय टॉपिक्स आपण कव्हर करणार आहे ते समजून घेऊया. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग, कीवर्ड्स काय असतात हे आज आपण बघणार आहोत. पायथन मध्ये कोणते कोणते कीवर्ड्स आहेत ते आज आपल्याला बघायचं. देन वी आर गोइंग टू सी डेटा टाइप्स. सो पायथन मध्ये डेटा टाइप्स असतात. सो डेटा टाइप्स पहिली गोष्ट काय आहे, कोणत्या कोणत्या टाईपचे डेटा टाइप्स आहेत ते आपण समजून घेणार आहे. देन वी आर गोइंग टू सी पायथन ऑपरेटर्स. तर ऑपरेटर्स मध्ये कोणते कोणते ऑपरेटर्स आहेत, हे ऑपरेटर्स कसे काम करतात. आणि एक आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघणार आहे की ऑपरेटर आपण प्रॅक्टिकली यूज कसं करू शकतो. ठीक आहे. नाव फर्स्ट लेट स्टार्ट विथ द कीवर्ड पार्ट. ठीक आहे. अगेन सेशन स्टार्ट करायच्या अगोदर मेक शुअर की तुम्ही याची डेली प्रॅक्टिस करताय. जर तुम्ही डेली प्रॅक्टिस करणार तर तुम्हाला टफ वाटणार नाही. ठीक आहे. आता कीवर्ड म्हणजे काय, जसं आपण काल बोललो होतो की प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज जेव्हा तुम्ही स्टार्ट करता त्याच्यामध्ये कंपायलर किंवा इंटरप्रिटर असतो. ठीक आहे. आता हा जो काही कंपायलर किंवा इंटरप्रिटर आहे याच्यामध्ये कीवर्ड्स असतात. म्हणजे तुमच्या प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कीवर्ड्स असतात आणि जेव्हा ते कीवर्ड्स त्या कंपायलरला दिसतात तर त्याला माहिती की हा कीवर्ड जर आला तर करायचं काय. ठीक आहे. सो पायथन कीवर्ड्स आर रिझर्व्ड वर्ड्स that have a special meaning associated with them and can't be used for anything but those specific purpose. Each keyword is designed to achieve specific functionality. ठीक आहे. आता कीवर्ड्स कोणते कोणते आहेत. डन. सी लेट मी शो यू. इम्पोर्ट कीवर्ड करूया आपण अँड आपण कीवर्डची लिस्ट प्रिंट करूया. सो कीवर्ड डॉट kw list. I guess yeah, sorry, spell चुकला आपला. या देर यू गो. ठीक आहे. सो आता हे पायथनचे कीवर्ड्स. डन. याचा अर्थ हे जे काही जेवढे पण वर्ड्स तुम्हाला दिसतात याचा अर्थ तुमच्या कंपायलरला माहिती आहे. आपण याला ऍज अ व्हेरिएबल किंवा ऍज अ क्लासचं नाव म्हणून यूज करू शकत नाही. ठीक आहे. जसं तुमच्याकडे फॉल्स आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण फंक्शन बघितलं होतं. सो डेफ कीवर्ड तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर अँड आहे, ऍज आहे, फ्रॉम आहे, ग्लोबल आहे, इफ आहे, एल्स आहे. ठीक आहे. सी हे सगळे कीवर्ड्स आहेत. आता कीवर्ड कसा ओळखायचा, जेव्हा पण तुम्ही एखादा कीवर्ड टाईप करता, जसं सपोज मी फॉल्स टाईप केला तर तो ग्रीन टर्न होतो. डन. सपोज मी एलिफ टाईप केला तर तो ग्रीन टर्न होतो. डन. देन आता दोन गोष्टी आहेत, एक असतं कीवर्ड आणि एक असतं फंक्शन. सो आता फंक्शन तुम्हाला दाखवतो, जसं की इन नाही आपण बघूया सम. ठीक आहे. तर सम एक फंक्शन आहे, मॅक्स एक फंक्शन आहे. डन. कीवर्ड आणि फंक्शन मध्ये सध्या डिफरन्स काय, तर जेव्हा तुम्ही कीवर्ड देता तो डार्क ग्रीन बनतो आणि जेव्हा तुम्ही फंक्शन देता तेव्हा ते लाईट ग्रीन बनतं. ठीक आहे. सो ऍट दिस मोमेंट जर तुम्हाला डिफरन्शिएट करायचं असेल बिटवीन युअर फंक्शन अँड युअर कीवर्ड, दॅट इज कीवर्ड जो आहे तो डार्क ग्रीन होणार आहे आणि फंक्शन जो आहे तो लाईट ग्रीन होणार आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन असा आहे की सर एवढे सगळे कीवर्ड्स आहेत तर पाठ करायचे का. नाही. जेव्हा पण तुम्ही कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकता
तर तुम्हाला कीवर्ड्स पार्ट नसतात करायचे. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाचाल ऑटोमॅटिकली तुमचे हे जे कीवर्ड्स आहेत ते लक्षात राहतात. ठीक आहे. सो यातला एकही कीवर्ड पाठ करायची गरज नाहीये. आपण पुढे लेक्चर्समध्ये सर्व कीवर्ड्स वन बाय वन पाहणार आहोत. ठीक आहे. चलो ग्रेट. नाव टाइप्स ऑफ कीवर्ड. आता टाइप्स ऑफ कीवर्ड मध्ये अगेन हे जे कीवर्ड्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत त्याची कॅटेगरी दिलेली आहे. जसं व्हॅल्यू फॉर कीवर्ड, ट्रू, फॉल्स, नन, ऑपरेटर कीवर्ड्स, अँड ऑर नॉट. ठीक आहे. सो अगेन हे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी आहे. हे तुम्हाला पाठ करायची गरज नाही. ठीक आहे. तर हे कीवर्ड जसे तुम्हाला इथे डायरेक्टली दिलेले आहेत त्यातच कॅटेगरी कशी आहे ती इथे दिलेली आहे. डन. आता येतं डेटा टाइप्स. सो कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये डेटा टाइप्स हे खूप इम्पॉर्टंट पार्ट. ठीक आहे. आता डेटा टाइप्स म्हणजे काय पहिले ते समजून घेऊया. सो सी, जेव्हा पण तुम्ही कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काम करता तर आपण व्हेरिएबल जो आहे तो व्हेरिएबल होल्ड करण्यासाठी एक हे बनवतो. कुठला सॉरी कोणताही डेटा होल्ड करण्यासाठी आपण एक व्हेरिएबल बनवतो. जसा काल आपण बनवला होता एज इज इक्वल टू 25. डन. भैया आवाज कम करो. चलो. सो एज इज इक्वल टू 25. डन. आता हा एज काय कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं कंटेनर आहे आणि कंटेनर काय करतोय या 25 या व्हॅल्यूला होल्ड करतोय. बरोबर. आता हा जो कंटेनर आहे ना ह्या कंटेनरचे टाइप्स असतात आणि त्या टाइप्सला आपण बोलतो डेटा टाइप्स. ठीक आहे. सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर आपल्या घरामध्ये डब्बे असतात. तसं साखरेचा डबा वेगळा असतो, त्याच्यानंतर चहापत्तीचा वेगळा असतो, तांदळाचा वेगळा असतो. तसंच हे डब्बे आहेत आणि त्या प्रत्येक डब्यामध्ये तीच गोष्ट आपण ठेवणार. डन. मग आता कोणते कोणते कंटेनर्स आपल्याकडे आहेत. सो पायथन मध्ये जर तुम्ही कंटेनर बघायला गेला तर न्यूमरिक मध्ये तुमच्याकडे इंटिजर आहे, फ्लोट आहे, कॉम्प्लेक्स आहे, बुलियन आहे, डिक्शनरी, सेट, सिक्वेन्स मध्ये लिस्ट, टफल आणि स्ट्रिंग आहे. डन. आता आजच्या सेशन मध्ये आपण 3 डेटा टाइप्स बघणार आहे. एक आहे न्यूमरिकल मध्ये इंटिजर, फ्लोट, देन आपण बघणार आहोत स्ट्रिंग. ठीक आहे. आणि अपकमिंग लेक्चर्स मध्ये आपण हे इन डिटेल बघणार आहे कारण की डिक्शनरी, सेट, लिस्ट, टफल याच्यामध्ये खूप सारे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत. तर पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण ते डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. डन. आता आज बेसिक समजून घेऊया. तर जे इंटिजर, फ्लोट असतात हे तुमचं दुसऱ्या डेटा टाइप्स दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये पण असतात तर ते आपण पाहून घेऊया. ठीक आहे. आता एज जो आहे तो 25 आहे तर याला बोलतो आपण इंटिजर डेटा टाइप. ठीक आहे. इंटिजर आपण कधी बोलणार जेव्हा आपण जो काय नंबर सेव्ह करतोय तो डिस्क्रीट आहे. डिस्क्रीट म्हणजे काय की त्याच्यामध्ये डेसिमल नाहीये. डन. म्हणजे सपोज मला कोणाचं तरी एज होल्ड करायचं आहे. आता एज होल्ड करत असताना आपण असं म्हणणार का की त्याचं वय 25.5 आहे. नाही. सो जेव्हा पण व्हॅल्यू तुमची डिस्क्रीट असते त्यावेळेस आपण त्या डेटा टाइपला बोलतो इंटिजर. डन. त्याच्यानंतर येतं वेट. आता बघा जी वेट आहे ते वेट बेसिकली तुमचं येऊ शकतं 64.5 बरोबर केजी. आता जेव्हा पण डेसिमल येतो तर तेव्हा आपण त्याला बोलतो फ्लोट. डन. जर माझ्याकडे डेटा जो आहे तो कंटिन्युअस आहे. सो कंटिन्युअस म्हणजे काय त्याच्यामध्ये डेसिमल व्हॅल्यूज आहेत तर त्या केसमध्ये आपण त्या व्हॅल्यूला बोलणार फ्लोट. डन. देन आपल्याकडे आहे लेट्स से मला कोणाचं तरी नाव सेव्ह करायचं आहे तर नेम इज इक्वल टू विशाल. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही इन्फॉर्मेशन जी आहे ती डबल कॅरेक्टर मध्ये सो डबल कोट किंवा सिंगल कोट मध्ये स्टोअर करता तर त्या व्हॅल्यूला आपण बोलतो किंवा त्या डेटा टाइपला आपण बोलतो स्ट्रिंग. ठीक आहे. सो डबल कोट मध्ये तुम्ही काही टाका ते असणार आहे स्ट्रिंग. डन. सो 3 कंटेनर आपण बघितले. एक असा कंटेनर आहे जो फक्त डिस्क्रीट व्हॅल्यूला स्टोअर करतो, एक असा कंटेनर आहे जो कंटिन्युअस व्हॅल्यूला सिलेक्ट करतो आणि एक असा कंटेनर आहे जो स्ट्रिंग किंवा आपण म्हणू शकतो कॅरेक्टर्सला स्टोअर करतो. डन. ओके. चलो. सो डेटा टाइप समजले. आता एकदा थेरॉटिकली समजून घेऊया की काय आहे. सो अ डेटा टाइप इज अ क्लासिफिकेशन ऑफ डेटा विच टेल compiler or interpreter how programmer intends to use the data. Most programming languages support various data types including integer, real, character, string and boolean. ठीक आहे. सो तुम्हाला इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग हे जावा मध्ये पण भेटेल, हे तुम्हाला सी मध्ये पण भेटेल. ठीक आहे.
Now, Python is a dynamically typed language. Therefore, we do not need to specify variable types before declaring it. ठीक है? So, एक interview question. Why we call Python as dynamically typed language? So, answer बघा. आता सपोज हाच डेटा मला जावा मध्ये द्यायचा असता तर मला तो असा द्यावा लागतो. इंटिजर एज इज इक्वल टू 25. म्हणजे मला इथे सांगावं लागतं की हा जो डेटा येतोय किंवा हा जो कंटेनर आहे तो इंटिजर आहे. डन. तसंच मला नेक्स्ट व्हॅल्यू स्टोअर करायची आहे तर फ्लोट वेट इज इक्वल टू 64.5. आणि तसंच मला स्ट्रिंग सेव्ह करायचं असेल तर मला टाईप करावं लागेल स्ट्रिंग str name is equal to let's say विशाल. डन. आता ही वाली जी प्रोसेस आहे ही कोणासाठी? जावासाठी. मग जेव्हा पण तुम्ही जावामध्ये एखादा डेटा टाईप डिक्लेअर करताय किंवा व्हेरिएबल बनवताय तर तुम्हाला त्या कंटेनरला पहिलेच सांगावं लागतं की ही इंटिजर व्हॅल्यू आहे, ही येणारी व्हॅल्यू फ्लोट आहे आणि ही येणारी व्हॅल्यू स्ट्रिंग आहे. पायथन मध्ये आपण इथे कुठे काय केलंय का तसं? नाही. डन. मग पायथनला कसं कळतं की हे इंटिजर आहे, हे फ्लोट आहे आणि हे स्ट्रिंग आहे? सो आन्सर इज Python is dynamically typed language. Therefore, we do not need to specify the variable type while declaring it. तर पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज जेव्हा बनवली गेली तर ते ऑटोमॅटिकली तुमच्या जसा त्यामध्ये डेटा येतोय त्याप्रमाणे त्याचा डेटा टाईप डिसाइड करतो. ठीक आहे. सो वेन एव्हर व्हॅल्यू वी असाइन टू द व्हेरिएबल बेस्ड ऑन द डेटा टाईप इट ऑटोमॅटिकली असाइन. क्लिअर आहे? आता क्वेश्चन असा आहे की सर हे ठीक आहे, आता हे समजलं, पण मला कुठे कळतंय की जो काही डेटा येतोय तो इंटिजर आहे, फ्लोट आहे का स्ट्रिंग आहे? बरोबर. आता इथे आपण बोललो की ठीक आहे हे इंटिजर आहे, पण प्रूफ कुठे आहे? बरोबर. सो प्रूफ साठी आपण यूज करणार टाईप फंक्शन. ठीक आहे. काल आपण आयडी फंक्शन बघितलं होतं. आयडी फंक्शन तुम्हाला रिटर्न करतं लोकेशन, तसं टाईप फंक्शन तुम्हाला रिटर्न करतं डेटा टाईप. ठीक आहे. जसं की एजचा डेटा टाईप. Then integer. त्यानंतर let me show you weight data type. So type of weight float. Then type of name string. Done. सो जेव्हा पण पायथन मध्ये तुम्ही काम करताय तर त्यावेळेस तुम्हाला डेटा टाईप स्पेसिफाय करायची गरज नाही. तो ऑटोमॅटिकली जो डेटा तो होल्ड करतोय त्याप्रमाणे त्याचा टाईप जो आहे तो डिक्लेअर करतो. डन. चल ग्रेट. नाव नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट. पायथनला डायनॅमिकली टाईप का बोलतो याचे दोन रिझन्स आहेत. यातलं एक रिझन आपण पाहिलं की आपल्याला डेटा टाईप स्पेसिफाय करायची गरज नाही. आता सेकंड रिझन, no matter what value it store in variable, a variable can be any type like integer, float, string, tuple, boolean, etc. डन. चलो आता हे समजून घेऊया नक्की काय. आता इथे जो तुम्ही दिलेला डेटा आहे तो कशामध्ये? इंटिजर, फ्लोट आणि स्ट्रिंग मध्ये. डन. मी एकदा हे सर्व व्हॅल्यू प्रिंट करून घेतो, मग आपण बघूया काय आपल्याला बघायचं. सो एज, लेट मी राईट डेटा टाईप and याला आपण घेतलं यामध्ये. डन. लेट मी कॉपी दिस पार्ट, प्रिंट फंक्शन अगेन, this will be data type of weight, again comma, then print function again, this will be of name. चलो ग्रेट. ओके. सो आता तुम्हाला कळतंय एज इंटिजर आहे, क्लास वेट जो आहे तो फ्लोट आहे आणि नेम जो आहे तो स्ट्रिंग आहे. डन. आता सध्या तुमचा एज लेट से इंटिजर आहे पण मला त्याला फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. सो मी सिम्पली एवढे करणार, मी आलो एजला परत ऍक्सेस केलं आणि मी म्हणलं 25.5. ठीक आहे. मी व्हॅल्यू चेंज केली आणि चेंज करताना त्याच्यामध्ये 0.5 ऍड केलं. आता जर या पॉइंटला मी त्याचा डेटा टाईप बघेल तर तो ऑटोमॅटिकली फ्लोट मध्ये गेला. ठीक आहे.
So why we call Python as a dynamically typed language? Because first thing, we don't have to specify data type of variable while declaring it. Second reason, we can change data type of variable anytime just by changing the value. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचंय, फक्त व्हॅल्यू चेंज करायची, डेटा टाइप ऑटोमॅटिकली चेंज होतो. आता ही जर प्रोसेस तुम्हाला जावामध्ये करायची आहे ना, तर तुम्हाला टाईप कास्टिंग करावं लागतं आणि तुम्हाला रॅपर क्लास यूज करावा लागतो. त्याच्याशिवाय हे होत नाही. पायथन मध्ये तुम्हाला काहीच करायचं नाहीये, डायरेक्टली ऑटोमॅटिकली ते कन्वर्ट होतं. क्लिअर आहे? चलो ग्रेट. नाव नेक्स्ट पार्ट आपण बघतोय पायथन ऑपरेटर. आता ऑपरेटर्स मध्ये अगेन हा जो पार्ट आहे, हा पार्ट तुमचा कॉमन आहे सर्व याच्यासाठी, प्रोग्रामिंग लँग्वेजेससाठी. ठीक आहे. सो अरिथमॅटिक ऑपरेटर आपण बघणार आहे आज, रिलेशनल आपण बघणार आहोत, असाइनमेंट बघणार आहे, लॉजिकल बघणार आहे. दोन ऑपरेटर नवीन आहेत, विच इज मेंबरशिप अँड आयडेंटिटी. तर हे युनिक आहेत आणि हे फक्त पायथन मध्ये तुम्हाला भेटतात. सो आता हे दोन आपण उद्याच्या लेक्चर्स मध्ये कव्हर करणार. आज आपण बघतोय जे कॉमन ऑपरेटर्स आहेत ते. ठीक आहे. आता यामध्ये पहिला ऑपरेटर जो आहे तो आहे अरिथमॅटिक ऑपरेटर. सो ऑपरेटरचा टॉपिक बघायच्या अगोदर तुम्हाला दोन टर्म माहित असले पाहिजे, व्हॉट इज ऑपरेटर अँड व्हॉट इज ऑपरंड. डन. सो ऑपरेटर मीन्स व्हॉट, जे पण तुम्ही लेट्स से प्लस करायचं आहे, मायनस करायचं आहे, तर जी काय प्रोसेस तुम्हाला करायची, जी काय साईन तिथे येते, त्या साईनला आपण बोलतो ऑपरेटर, आणि ज्याच्यावरती ती प्रोसेस होते त्याला बोलतो आपण ऑपरंड. डन. Now, first thing, arithmetic operator. So let me start with the arithmetic operator. Done. आता arithmetic म्हणजे असे ऑपरेटर्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करू शकता, जसं प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ठीक आहे. आणि अजून एक आहे आपल्याकडे मॉड. डन. आता हे सोडून तुमच्याकडे अजून दोन ऑपरेटर आहेत जे फक्त पायथन स्पेसिफिक आहेत, हे तुम्हाला दुसऱ्या लँग्वेज मध्ये भेटणार नाही. एक आहे फ्लोर डिव्हिजन आणि एक आहे तुमचं एक्सपोनेन्शियल. डन. सो पहिले कॉमन कोणते ते समजून घेऊया, देन बघूया फ्लोर डिव्हिजन, एक्सपोनेन्शियल काय. आता सिंपल आहे, माझ्याकडे सपोज एक्स ची व्हॅल्यू आहे 25, वाय ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 13. डन. मला दोघांमध्ये ऍडिशन करायचं. सो प्रिंट ऍडिशन ऑफ एक्स अँड वाय. सो आपण इथे जो ऑपरेटर यूज करतोय एक्स प्लस वाय, तो काय करणार आहे, दोघांमध्ये ऍडिशन करणार आहे, आणि हा आहे तुमचा मॅथमॅटिकल और फर्स्ट प्लस ऑपरेटर. डन. आता हा जो आपण ऑपरेशन केलं तसंच आपण करू शकतो मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबस्ट्रॅक्शन. सो लेट मी शो यू. ऍडिशन आपण घेतलेलं आहे, याच्याऐवजी आपण केलं सबस्ट्रॅक्शन आणि मी ऑपरेटर केला चेंज. देन आपण घेऊया इथे मल्टिप्लिकेशन, लेट मी राईट मल्टिप्लिकेशन, अँड आपण ऑपरेटर जो आहे तो चेंज केला. देन आपण इथे घेतोय डिव्हिजन, सो इथे आपण गेलं डन डेरिव्ह. सो बेसिक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जे आहे ते तुमचे झाले. पहिले दोघांचं ऍडिशन झालं, देन दोघांचं सबस्ट्रॅक्शन झालं, मल्टिप्लिकेशन, अँड देन तुमचं दोघांचं डिव्हिजन झालं. ठीक आहे. आता यानंतर येतो जो आहे मॉड, किंवा आपण बोलतो मॉड्युलस. तर मॉड्युलस तुम्हाला रिटर्न देतो, रिमाइंडर देतो, रिमेनिंग व्हॅल्यू. ठीक आहे. सो आता रिमेनिंग व्हॅल्यू म्हणजे काय, लहानपणी मॅथमॅटिक्स केलं होतं राईट. चलो एकदा करूया परत माझ्या बरोबर. तर आपल्याकडे एक व्हॅल्यू आहे, लेट्स से अशी, आणि लेट मी राईट आपल्याकडे आहे 11, आणि याला आपल्याला डिवाइड करायचं आहे 2 ने. ठीक आहे. तर सिंपल मॅथमॅटिक्स कसं करतो आपण, 5 2 जा 10, म्हणजे तुमचं इथे येणार 10. बरोबर. आता 11 मधून जर माझे 10 गेले तर माझ्याकडे किती राहतात, 1. बरोबर. सो आता हे जे तुम्हाला 1 भेटलंय, ही व्हॅल्यू तुम्हाला देतो हा वाला ऑपरेटर. ठीक आहे. सो जी रिमेनिंग व्हॅल्यू असते तो देतो आपल्याला ऑपरेटर. डन. आता कसा देतो बघा. सी.
सो आपण आलो, लेट्स से माझ्याकडे आहे x इज इक्वल टू 10 आणि y इज इक्वल टू 2. आपण मग असं एक्झाम बघूया 11/2. सो प्रिंट आणि आपण गेलं x mod 2 पर्सेंटेज साइन यूज करायचा. रिमेनिंग आला 1 जो मगाशी आपण बघितला होता. सपोज माझं इथं 10 असेल तर रिमेनिंग काय येईल मग 0, कारण की पूर्ण डिव्हिजन जातं. डन. चलो ग्रेट. आता हे जे ऑपरेटर्स आपण पाहिले हे ऑपरेटर्स तुम्हाला सर्व प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आहे तसे बघायला भेटतात. ठीक आहे. आता युनिक जे आहेत ते हे फ्लोर डिव्हिजन आणि एक्सपोनेन्शियल. सो लेट मी शो यू फ्लोर डिव्हिजन अँड एक्सपोनेन्शियल. आता यासाठी आपण पहिले सिंपल डिव्हिजन बघतोय. सो x इज इक्वल टू 15 अँड y इज इक्वल टू 2. डन. सो मी प्रिंट केलं आणि आपण बघतो सिंपल डिव्हिजन. सिंपल डिव्हिजन मध्ये आपण काय करतो, x डिवायडेड बाय y 7.5 बरोबर आन्सर आहे. आता आपण आलो फ्लोर डिव्हिजन मध्ये. सो लेट मी कॉपी पेस्ट अँड दिस विल बी फ्लोर डिव्हिजन. डन. सो या केसमध्ये आपण इथे करणार डबल बॅकस्लॅश आणि काय होतं 7 व्हॅल्यू भेटली. सो काय झालं म्हणजे फ्लोर डिव्हिजन नक्की करतंय काय. जेव्हा तुम्ही सिंपल डिव्हिजन करता तर तेव्हा तुम्हाला सिंपल डिव्हिजन रिटर्न्स करतो रिटर्न फ्लोट व्हॅल्यू. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही फ्लोर डिव्हिजन करता इट विल रिटर्न इंटिजर व्हॅल्यू. सो रिटर्न्स इंटिजर व्हॅल्यू. तर राऊंड अप करून बेसिकली व्हॅल्यू तुम्हाला देतं आणि नेहमी राऊंडिंग करताना ते कमी करेल. जर तिथे 7.7 जरी असतं तरी त्याने 7 ला राऊंड अप केलं असतं. सो फ्लोर डिव्हिजन नेहमी राऊंडिंग करताना कमी मध्ये करतं. क्लिअर आहे. चलो आता याला फ्लोर डिव्हिजन. नेक्स्ट येतं एक्सपोनेन्शियल. ठीक आहे. तर सपोज तुम्हाला दोनचा क्यूब हवा. ठीक आहे. सो 2चा क्यूब मध्ये तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. आता हे सेम आपण असं करू शकतो प्रिंट 2 एक्सपोनेन्शियल 3. ठीक आहे. सो 2 2 जा 4 4 2 जा 8 आन्सर विल बी 8. डन. तसंच तुम्हाला याची व्हॅल्यू हवी लेट्स से 4चा क्यूब येण्यापेक्षा 4चा 4 पॉवर. डन. सो 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4. सो मला काय करायचं आहे 4 आणि इकडे पण पॉवर मध्ये येणार 4. देयर यू गो 256. ठीक आहे. सो एक्सपोनेन्शियल काय करतं पॉवरचं काम करतं. जर मी इथे 4च्या ऐवजी 10 घेतलं असतं तर 4चा पॉवर 10 म्हणजे इथे तुमचा जो 4 आहे तो 10 टाइम्स मल्टिप्लाय झाला असता. ठीक आहे. चल क्लिअर आहे. डन. सो नाव दिस वॉज द arithmetic operator. Now let's see how relational operator works. ठीक आहे. आता जे रिलेशनल ऑपरेटर आपण बघतोय त्याला आपण बोलतो कंपॅरिझन ऑपरेटर. सो दुसरं नाव आहे कंपॅरिझन. आता याच्यामध्ये तुमच्याकडे येतात लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, इक्वल टू इक्वल टू, देन नॉट इक्वल टू. ठीक आहे. सो हे सर्व तुमचे कंपॅरिझन ऑपरेटर आहेत. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे डेटा आहे लेट्स से a इज इक्वल टू 15. डन. अँड b इज इक्वल टू 13. आता मी क्वेश्चन विचारतोय की a इज इक्वल टू b म्हणजे a आणि b ची व्हॅल्यू सेम आहे का. डन. आता रिलेशनल ऑपरेटर जे आहेत ते तुम्हाला आन्सर देताना ट्रू ऑर फॉल्स मध्ये देणार. एक तर आन्सर बरोबर आहे किंवा आन्सर चुकीचा आहे. डन. आता आपले दोन्ही व्हॅल्यू सेम नाहीयेत तर आन्सर येणार फॉल्स. ठीक आहे. सपोज मी त्याला विचारलं की a इज ग्रेटर दॅन b तर ट्रू आहे. 15 ग्रेटर दॅन 13. तेच मी त्याला विचारलं a इज नॉट इक्वल टू b आन्सर अगेन इज ट्रू. ठीक आहे. सो रिलेशनल ऑपरेटर तुमचे यूज होतात दोन इनपुट मध्ये कंपॅरिझन करण्यासाठी. क्लिअर आहे. आता रिलेशनल नंतर तुमच्याकडे ऑपरेटर जो येतो तो आहे असाइनमेंट ऑपरेटर. डन. आता असाइनमेंट ऑपरेटर आपण ऑलरेडी पाहिलेला आहे पण याच्यामध्ये एक चेंज आहे तो आपण क्विकली पाहून घेऊया.
तर असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे इक्वल टू, तुम्ही एखादी व्हॅल्यू असाइन करता, जसं की ए इज इक्वल टू 15, म्हणजे तुम्ही ए मध्ये व्हॅल्यू स्टोअर केली. ठीक आहे. आता यामध्ये काही चेंजेस आहेत ते क्विकली पाहून घेऊया. सपोज मी लिहिलं ए इज इक्वल टू 10 आणि मी लिहिलं ए प्लस इक्वल टू 2. डन. आता 2 मिनिटं विचार करा की ए ची व्हॅल्यू काय असेल. काय असणार आहे? 12. डन. सो आता कॅल्क्युलेशन कसं झालं, तर यामध्ये तुम्ही ऍक्च्युली हे असं लिहिलेलं ए इक्वल टू 2 प्लस ए, म्हणजे ए मध्येच 2चं ऍडिशन करायचं आहे. त्याचा शॉर्ट फॉर्म तुम्ही असा लिहू शकता, प्लस इक्वल टू 2. डन. आता हे तुमचं कोणत्याही ऑपरेटरसाठी चालतं, म्हणजे जसं प्लस आहे तसं तुम्ही डिव्हिजन करू शकता. सो आन्सर विल बी 5. यू कॅन डू एक्सपोनेन्शियल एक्सपोनेन्शियल, आन्सर विल बी 100. यू कॅन डू पॉवर ऑल्सो, आन्सर विल बी 5. डन. Then you have minus sign also, answer will be 8. Done. तर जो असाइनमेंट ऑपरेटर आहे तो तुम्ही तुमच्या मॅथमॅटिकल ऑपरेटर बरोबर कंबाईन करून पण यूज करू शकता. क्लिअर आहे? चलो ग्रेट. नाव आजचा जो आपला शेवटचा ऑपरेटर आहे जो आपण पाहतोय तो आहे लॉजिकल ऑपरेटर. ठीक आहे. चलो लेट मी शो यू. आता लॉजिकल ऑपरेटर मध्ये पायथन मध्ये आपल्याकडे 2 ऑपरेटर येतात, एक आहे अँड सेकंड आहे ऑर. डन. आता हे ऑपरेटर समजून घेण्यासाठी आपल्याला एक टेबल आहे, तो टेबल माहित असायला पाहिजे. तर एक आपण अँडचा टेबल बनवतोय आणि एक आपण ऑरचा टेबल बनवणार आहोत. डन. चलो सो पहिले अँड वरती फोकस करूया. तर सपोज माझं पहिलं कंडिशन ट्रू आहे अँड माझं सेकंड कंडिशन ट्रू आहे, तर माझा आन्सर ट्रू असणार. डन. ह्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊ. तर सपोज तुम्ही फेसबुक वरती लॉग इन करताय. लॉग इन करताना तुमचा लॉग इन आयडी बरोबर आहे, तुमचा पासवर्ड बरोबर आहे, तर तुम्ही लॉग इन करू शकता. ठीक आहे. आता तुमचा लॉग इन आयडी बरोबर आहे, तुमचा पासवर्ड चुकलेला आहे, लॉग इन होईल का? नाही. सो आन्सर विल बी फॉल्स. डन. देन नेक्स्ट थिंग, लेट से माझा आयडी चुकलेला आहे पण माझा पासवर्ड बरोबर आहे, लॉग इन होईल का? नाही. फॉल्स. अँड लास्ट थिंग, माझा आयडी पण चुकलाय अँड माझा पासवर्ड पण चुकलेला आहे, तर लॉग इन होणार नाही. डन. सो 4 कंडिशन्स आहेत. अँड कंडिशन तेव्हाच ट्रू असते जेव्हा सर्व कंडिशन्स ट्रू असतात, नाहीतर आन्सर जे आहे ते फॉल्स आहे. आणि एक्झॅक्टली याच्या ऑपोजिट आहे ऑर ऑपरेटर. सो इथे ऑर आपण देऊया. ठीक आहे. मी इथे फक्त लिहितो ऑर. ट्रू अँड ट्रू, ट्रू. ठीक आहे. त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स, आन्सर विल बी ट्रू. ठीक आहे. फॉल्स अँड ट्रू, आन्सर विल बी अगेन ट्रू. फॉल्स और फॉल्स, देन आन्सर विल बी फॉल्स. ठीक आहे. सो या केसमध्ये उलट आहे, जर दोन्ही कंडिशन चुकीच्या असतील तरच आन्सर चुकीचं आहे, नाहीतर एक जरी कंडिशन बरोबर असेल तरी ते आन्सर मॅच करेल. ठीक आहे. आता याला यूज कुठे करू शकतात? सपोज तुम्ही डेटाबेसमध्ये एखादा डेटा सर्च करताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक कॅन्डिडेट बघताय जो इंजिनियर आहे और ज्याचा एक्सपिरियन्स 4 वर्षापेक्षा जास्त आहे. सो इंजिनियर आहे आणि एक्सपिरियन्स 4 वर्षापेक्षा जास्त आहे, ट्रू, म्हणजे डेटा भेटला. ठीक आहे. इंजिनियर आहे पण एक्सपिरियन्स 4 वर्षापेक्षा कमी आहे, तरी पण आन्सर ट्रू. तुम्हाला जे इंजिनियर आहे तेवढा डेटा भेटला. सेम इंजिनियर नाहीये पण एक्सपिरियन्स 4 वर्षापेक्षा जास्त आहे, तर तुम्हाला जे एक्सपिरियन्स जास्त आहे ते लोक भेटले. आणि दोन्ही वेळेस इंजिनियर पण नाहीये आणि एक्सपिरियन्स पण नाहीये, तर डेटा भेटला नाही. कळलं? चलो. सो आता याचं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया. जसं एक्स इज इक्वल टू 25, y is equal to 13 and z is equal to we have let's say 12. आम्ही प्रिंट करतोय x is greater than y and z is less than y. काय आन्सर असेल? फॉल्स, ट्रू. हा. ठीक आहे.
एक्स इज ग्रेटर दॅन वाय. सो तुमचा एक्स वाय पेक्षा जास्त आहे. पहिला आन्सर ट्रू. ठीक आहे. सो लेट मी राईट ट्रू. अँड सेकंड झेड इज लेस दॅन वाय विच इज अगेन ट्रू. सो जर दोन्ही कंडिशन ट्रू आहे तर माझा आन्सर काय येणार? ट्रू. डन. आता सपोज हे फॉल्स कधी येईल जर मी हे केलं. आता पहिली कंडिशन ट्रू आहे, दुसरी कंडिशन फॉल्स आहे, मग आन्सर मला येणार फॉल्स. बरोबर. चलो आता एक्झॅक्टली ऑपोजिट आहे तुमचं ऑर ऑपरेटर. ठीक आहे. मी सेम ठेवतोय आणि आपण केलं इथे ऑर. तर आता या केसमध्ये आन्सर काय येणार? ट्रू येणार. एक कंडिशन ट्रू आहे. ओ सॉरी, आपण ऑपरेटरने चेंज केला. ऑर आन्सर विल बी क्लिअर आहे. चलो सो आपण एकदा रिवाइज करूया काय काय आपण पाहिलं आज. तर सगळ्यात पहिले स्क्रोल करूया. आज आपण बघितलं पायथन मध्ये कीवर्ड्स काय असतात. सगळ्यात पहिली गोष्ट आहे कीवर्ड्स तुम्हाला पाठ करायची गरज नाहीये. देन वी सॉ व्हॉट इज डेटा टाइप अँड हाऊ डेटा टाइप वर्क इन पायथन. नाव लेट मी रिमेंबर यू दॅट की जे डिक्शनरी, सेट, लिस्ट, टफल आहे यांचे फंक्शन्स असतात आणि हे आपण इन डिटेल पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये पाहणार आहे. ठीक आहे. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला क्वेश्चन असतात. डिफरन्स बिटवीन ॲरे अँड लिस्ट, डिफरन्स बिटवीन डिक्शनरी अँड टफल. सो काय डिफरन्स आहे हे बघायचं आहे. त्यासाठी आपण यांना डिटेलमध्ये नंतर कव्हर करतो. ठीक आहे. देन वी सॉ व्हॉट इज ऑपरेटर अँड हाऊ अरिथमॅटिक, रिलेशनल, असाइनमेंट अँड लॉजिकल ऑपरेटर वर्क. ठीक आहे. चलो इथपर्यंत क्लिअर आहे. नाव एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल क्विकली घेऊया म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की ऑपरेटर्स कसे काम करतात आणि आपण यांना कसं यूज करू शकतो. ठीक आहे. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं नमपायला. सो लेट मी यूज नमपाय ॲज एनपी. ठीक आहे. नाव लेट से वी हॅव सेल्स डेटा अँड सेल्स डेटा मध्ये लेट मी क्रिएट नमपाय ॲरे अँड नमपाय ॲरे मध्ये आपल्याकडे लेट से जानेवारी महिन्याचा जो सेल्स आहे तो 15,000चा आहे. देन फेब्रुवारी महिन्याचा जो सेल्स आहे तो 18,000चा आहे. देन वी हॅव 16,000 सेल्स इन नेक्स्ट मंथ अँड 25,000 सेल्स इन देअर नेक्स्ट मंथ. नाव वी हॅव कॉस्ट. आता ऑब्विसली सेल्स आहेत आपल्याकडे, कॉस्ट पण असणार. सो एनपी डॉट ॲरे and we have cost, let's say 14,000 for first month, then 16,000 for second month, 18,000 for next month and 20,000 for their next month. Now what is my question is that की माझ्याकडे किती प्रॉफिट झाला. ठीक आहे. सो प्रॉफिट साठी आपण काय केलं, प्रिंट प्रॉफिट इक्वल टू. ठीक आहे. आपण काय करणार, सेल्स मायनस कॉस्ट. ठीक आहे. सो तुम्हाला त्या मंथचं प्रत्येक ह्याचं काय भेटलं, प्रॉफिट किती झालेलं आहे. कळलं. सो असं तुम्ही टोटली हे करू शकता. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला टोटल हवं असेल सो यू कॅन डू एनपी डॉट सम ऑफ सेल्स. सो सम ऑफ सेल्स किती तुमचा 74,000. ठीक आहे. देन let me show you np dot sum of profit. Oh sorry, cost. Yeah, there we go. Done. And जर मला बघायचं की ओव्हरऑल प्रॉफिट किती झालेलं आहे सो मी कॉस्टला सेम घेतलं, फक्त यावेळेस आपण टाकणार एनपी डॉट सम ऑफ सेल्स मायनस एनपी डॉट सम ऑफ कॉस्ट. आता तुम्हाला एक नंबर भेटेल विच इज 6,000. सो आता हे आलं तुमचं पर मंथचं कॅल्क्युलेशन आणि हे आलं तुमचं ओव्हरऑल कॅल्क्युलेशन. ठीक आहे. आता इथे डेटा लहान होता, आपण स्वतःहून जनरेट केला, पण जेव्हा तुम्ही काम करणार डेटा एवढा लहान असणार आहे का, नाही. आणि अशाच प्रकारे तुम्ही प्रॅक्टिकली ते ऑपरेटर्स यूज करून त्यातून इन्फॉर्मेशन जी आहे ती फेच करू शकता. क्लिअर आहे. ओके. सो आता सेशन क्लोज करायच्या अगोदर काही डाऊट्स आहेत. हा नमपाय मध्ये बघणार आहे. आता हे तुम्हाला एक्झाम्पल देतोय. एक्झाम्पल का देतोय मी टाइम टू टाइम,
कारण तुम्हाला आयडिया यायला हवी की आता हे ठीक आहे, ऑपरेटर तुम्ही शिकलात, पण मग ऑपरेटर यूज कुठं होतं. ठीक आहे, आता एक तुला कळालं, ओके हा सेल्स कॉस्ट किंवा कुठल्या एखादा टाइम रिलेटेड डेटा असेल तर त्याच्यामध्ये मी हे यूज करू शकतो. ठीक आहे, आता हे जेव्हा तुम्ही शिकणार ना नंपाय, हे सगळं डिटेलमध्ये शिकणार. ॲरेज का यूज केलं, त्यांनी ते एनपी डॉट सम काय आहे, सम कसं वर्क करते, हे सगळं डिटेलमध्ये आपण बघणार. डन. चलो, अजून काय डाऊट आहे? ओके. देन सेशन क्लोज करतो आपण. क्लोज